राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्राताई पवार यांच्याबाबत काँग्रेस पक्षाचे प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडून कथितरित्या अवमानकारक शब्दांचा वापर करण्यात आल्याच्या निषेधार्थ ठाणे जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आज शापूर पंचायत समिती येथील शिवतीर्थ परिसरात निषेध मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदूराव यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की लोकशाही व्यवस्थेमध्ये मतभेद व्यक्त करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे, मात्र सार्वजनिक जीवनात कोणत्याही व्यक्तीविषयी अवमानकारक, अपमानास्पद आणि अशोभनीय भाषा वापरणे हे लोकशाही मूल्यांना बाधा पोहोचवणारे आहे। सभ्य राजकीय संवाद राखणे ही सर्व राजकीय पक्ष आणि पदाधिकाऱ्यांची सामूहिक जबाबदारी आहे। महिलांविषयी व्यक्त करताना प्रत्येकाने संयम आणि भान राखणे गरजेचे आहे। भारतातील महिलांनी विविध क्षेत्रात तसेच देशातील महत्त्वाचे पदे भूषवून आपल्या कार्यक्षमतेची छाप उमटवली आहे। त्यामुळे महिलांचा सन्मान राखणे ही सर्वांची जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले। काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या कथित वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने जाहीर निषेध करण्यात आला। तसेच काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेतृत्वाकडे तक्रार करून हर्षवर्धन सपकाळ यांना प्रदेश पदावरून तातडीने हटवण्याची मागणी करण्यात येणार असल्याचे सांगितले। यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ठाणे जिल्हा ग्रामीणच्या प्रभारी अध्यक्ष किसन तारमळे, ठाणे जिल्हा महिला अध्यक्ष कल्पनाताई तारमळे, तालुका अध्यक्ष मनोहर सासे यांनी मनोगत व्यक्त करत काँग्रेस प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या कथित वक्तव्याचा निषेध केला। मोर्चाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। न्यूज रिपोर्टर दीपक चंदे, मशाल न्यूज नेटवर्क। आंदोलन आहे। देशाच्या नेत्यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या राज्याच्या उपमुख्यमंत्री आदरणीय सुनेत्राताई पवार यांच्या संदर्भातलं जे वक्तव्य झालं त्याचा निषेध करण्यासाठी सर्व आम्ही जिल्ह्यात आणि म्हणून अशा परिस्थितीमध्ये या ठिकाणी आंदोलन होत असताना आम्ही सपकाळच्या राजीनाम्याची मागणी केली। देशाच्या काँग्रेस पक्षाच्या नेत्या आदरणीय सोनिया गांधी यांच्याकडे आम्ही पत्रव्यवहार करणार आहोत आणि त्यातली तात्काळ हक्कलपट्टी करावी अशा प्रकारची मागणी या राज्याचे नेतृत्व करणारे अजितदादा पवारसाहेब यांच्या पत्नी सुनेत्रा वहिनी आहे आणि या अत्यंत कठीण काळामध्ये त्यांनी त्यांनी जबाबदारी उलट पाहता कठीण काळामध्ये माणसाने सामर्थ्याने लोकांच्या समोर जात असताना उलट त्यांना बळ देण्याऐवजी हे सपकाळ निर्बुद्धपणे, निर्लज्जपणे अशा पद्धतीचे वागतात याची आम्हाला कीव करावीशी वाटते आणि म्हणून आम्ही याचा न्याय निषेध गावागावात, तालुक्यात, जिल्ह्यामध्ये आणि विभागामध्ये यांच्यामध्ये निषेध मोर्चा नक्कीच काढणार आहे आणि या पुढच्या काळामध्ये महिलांचा, कुठल्याही महिलांचा अपमान होणार नाही याची काळजी सर्वांनी घेतली पाहिजे। सामान्यातल्या सामान्य माणसाला ते आपल्याला समजून सांगितलं पाहिजे। सुनेत्रा वहिनीच्या रूपानं आम्हाला दुर्गा माता दिसते, सुनेत्रा वहिनीच्या रूपानं आम्हाला नरसिंह दिसते, सुनेत्रा वहिनीच्या रूपानं आम्हाला सरस्वती दिसते आणि म्हणून मला त्या तमाम कार्यकर्त्यांच्या वतीने मी विश्वासानं सांगतो की सुनेत्रा वहिनीचा दुर्गा अवतार या पुढच्या काळामध्ये महाराष्ट्र पाहिजे राहणार आणि चांगल्या प्रकारची सबक या निमित्तानं या सपकाळाला बसेल अशा प्रकारचा विश्वास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला। धन्यवाद।